या सगळ्या आरोपींच्या नावाच्या पुढे लागलेली डॉक्टर पदवी गरिबी आणि शिक्षणाच्या अभावाने भरकटलेले तरुण दहशतवादाकडे वळतात, ही थेरी मोडून तोडून टाकणारी आहे। एखाद्या निरक्षर व्यक्तीपेक्षा उच्च शिक्षित तरुण दहशतवादी बनणं हे जास्त धोकादायक आहे। हे प्रमाण नगण्य असलं तरी दहशतवादी गटांमध्ये सामील होणाऱ्यांच्या पैकी 69% किंवा त्याहून अधिक शिक्षित लोकांची होणारी भरती अतिशय चिंताजनक आहे। उच्च शिक्षित मुस्लिम तरुण दहशतवादाला बळी पडण्याच्या मागे अनेक कारण आहेत, पण त्यातलं प्रमुख कारण हे कट्टरतावाद आहे। प्रश्न आहे, तुम्ही एवढं शिकूनही धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेच्यासाठी प्यादे कसे काय बनू शकता? डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक हे या जगाच्या प्रगतीचे वाहक असायला हवेत। ते जर कट्टरतावादाच्या विषारी जाळ्यात अडकून दहशतवादाचा राक्षसी मार्ग निवडत असतील तर त्याला काय म्हणावं? बुद्धीचा अवमान, मानवतेचा विश्वासघात की एक भयानक वास्तव जे आपल्या समाजाच्या मुळांना कुरतडतंय? शिक्षणानं माणसाचा विवेक जागृत होतो असं म्हणतात, पण यांचा विवेक कुठे गेला? तुम्ही शाळेत गेलात, मग काय शिकलात? द्वेष, हिंसा की धर्माच्या नावानं रक्तपाताची तहान? प्रश्न हाही आहे की शाळेतल्या पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानाला गाडण्याची ताकद त्या निरक्षर अशा कथित कट्टरतावादी धर्मगुरूंच्या भडकाऊ प्रवचनात जास्त आहे का? दिल्लीतल्या आत्मघातकी स्फोटात अनेक मुसलमान सुद्धा बळी पडले। मग तुम्ही कसली धर्माची लढाई लढताय? शिकून समाजापुढे आदर्श निर्माण करायचा की कट्टरतावादाचं विष पिऊन धर्माच्या मूल्यांवरच घाव घालायचा? व्हाईट कॉलर नावाचं हे संपूर्ण दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त केलं ते जम्मू काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यानं। तोही मुसलमानच आहे ज्यानं शेकडो लोकांचे प्राण वाचवले। मग त्याचा धर्म कुठला? अब्दुल कलामांचा धर्म कुठला आणि अब्दुल हमीद यांचा धर्म कुठला? शांततेनं जीवन जगू पाहणाऱ्या या देशातल्या कोट्यवधी मुसलमानांचा धर्म कुठला? माणसाचा खरा धर्म कुठला हे धर्मातल्या लोकांना आणि त्या लोकांनी नीट सांगणं गरजेचं आहे, त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे। शिवाय या दहशतवादाला मोडून काढण्यासाठी कठोर पावलं उचलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं सामाजिक वातावरण देशातला कट्टरतावाद कमी करणं सुद्धा गरजेचं आहे।